गुड मॉर्निंग आणि 15 ऑगस्ट आज होता तर तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मी सकाळी सकाळी उठून अशाच अवतारामध्ये राजवीरचं आवरून घेतलं होतं. त्याला नाही का 2-3 बिस्किट खा म्हटलं तर नाही त्याला माऊस तब्येत खूप म्हणजे माऊस झोपलेली होती आणि जाते ती पण स्कूलमध्ये मागच्या वर्षी तिने पण पार्टिसिपेट केलेली होती, ती पण गेली होती. पण ह्यावेळेस तिची तब्येतच ठीक नव्हती तर मग म्हणून ती नाही गेली. आणि इथं राजवीरचा माझ्या स्कूलमध्ये डान्स स्टार्ट झालेला आहे आणि मी गाणं नाही टाकलेलं आहे पण गाणं पण खूप छान होतं. 1 मिनिट मी ते गाणं सांगते. पगडी संभालचं गाणं होतं आणि तो त्याच्यामध्ये आहे ना हा जो पोरगा आला ना ह्याने भगतसिंगचा रोल केलेला होता आणि हा माझा राजवीर. तो काय म्हणतो आहे भगतसिंग दुल्हन कब लाने वाला आहे. आणि तो इतका नाही का जसं तो स्कूलमध्ये ते डान्समध्ये त्याने पार्टिसिपेट केलेलं होतं तेव्हापासून त्याचं चाललं होतं मम्मा मी नाही का सेंटरला येतो आणि मग मी ना त्याला बोलतो भगतसिंग ओय भगतसिंग तू दुल्हन कब लाने वाला आहे असं काहीतरी ह्यांचं नाही का स्कूलचं ते डान्सचं आणि गाणं पण होतं तसं वेगळं. पण मी ते गाणं नाही घेऊ शकले, मी इथं ते गाणं बंद केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते आहे. तर खूप छान केला पोरांनी डान्स, खरंच छान केला आणि सगळ्याच पोरांनी केला. म्हणजे जितके पण डान्स होते 15 ऑगस्टच्या दिवशी स्कूलमध्ये सगळ्यांनी खूप छान केलेले. सगळ्यांचे आहेत माझ्याकडं पण मी फक्त राजवीरचा टाकलेला आहे. कोण आता तसं नाही का कोणाला आवडतं नाही आवडतं. आणि मग तो गेला होता मग मी माझं आंघोळ वगैरे केलं, फ्रेश वगैरे झाली आणि कामाला लागली होती. तर आता तुम्ही माझा पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ आता इथून पहा. पाऊस इतक्या जोरात आला आणि ब्लँकेट टाकलेलं वाळायला भिजलं नाही, थोडंसं भिजलंय. पहिलं काका वाजवलं नाही, हवा येते ना जोरात. कसं आहे गरजेपेक्षा जास्ती कोणाला जवळ करायलाच नको काय ग मग है ना. हो बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे रक्तातली नाती सख्खे जवळचे 4 हात लांबचे परवडतात पण हे परवडत नाही. कितीही केलं त्यांच्यासाठी ना तरी ते म्हणतात काहीच नाही केलं आणि केलं तर काय उपकार केलं का. त्यामुळं बस हितून नाही हितून हात जोडले म्हणजे हितून हात जोडले, एकच नाही 2ही हात जोडले चांगली हितपर्यंत. आता नको. सगळ्यांसाठी खूप केलं पण नाव कोणीच घेत नाही. त्यामुळं काय जशाच तसंच वागायचं आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्याच लायकीत ठेवायचं. मम्मी बोल ना बाळा. पण 4 हात लांब तर मी आहे तुझ्या, बाकीचे तर किती लांब आहेत. तसं नाही ग 4 हात म्हणजे आपल्या लोकांसाठी आपण केलं करतो, त्यांनी पण आपल्यासाठी केलं असं नाही. पण आपण नाही बोलून दाखवत, ते बोलून दाखवतात आधी आणि दिलं घेतलं ना तर गोड आहेत लोक, नाही तर जोड आहेत. मम्मी आता काय करते तू. मामा बघा आता काय करते. भांडे घेते ना घासून आता पटापट पटापट. हे काय आवडते आपल्याला ते कपाट काढायचे ना आता. हो आम्ही कपाट घेणार आहे नवीन.
विदाऊट कांदा आहे पण लसूण, विदाऊट लसूण मिसळ, म्हणजे लसूण न वापरता मी मिसळ बनवते मारवाडी पॅटर्न. तर लसूण फक्त कांदा आहे आणि ह्यामध्ये ना खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. खोबरं, हा कांदा आहे, इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ही आपली मटकी आहे आणि हा जो नारळ आहे ह्यातलं थोडंसं वाटणाला मी घेतलेलं आहे. इथं कुकर ठेवलाय. झाकण कुठे गेलं ह्याचं? मम्मा मी तुला एक विचारू का ग? काय? तू जेवण बनवायला कधी शिकली? मी लग्नाच्या आधी शिकली जेवण बनवायला. खरं? मग फक्त मला भाकरी येत नव्हती. मग भाकरी कधी शिकली? ते टाकतो ना आपण ते भाकरी, हा. मग ते कधी शिकली? ते मला बाबांनी शिकवलं. बाबांनी म्हणजे ना, व्हिडिओ चालू आहे ना आता, तर व्हिडिओ मध्ये सांगते मी. माझ्या आजोबा सासरे आहेत ना, सासूबाईंचे वडील, त्यांनी मला आहे ना भाकरी खरं तर टाकायला शिकवली. आणि मला अजून पण खूप मोठी भाकरी येत नाही, पण मी तरी हळूहळू अजून प्रयत्न करते थोडा नाही का मोठा भाकरी टाकायचा. पण शक्यतो आमच्या इथे ना मोठ्या खात नाही, हाता इतकंच खातात. एवढ्याच भाकरी लागतात, एवढेच रोज चपाती लागती. आणि आता मटकी बनवतीये विदाऊट लसूण. लांब धर. 20ची नोट ही. काय नाही. नाही, तू काय बोलत होती? बोल की आता. काय? ही 20ची नोट तुला काय बोलती? काय बोलते? येड्यात काढती का मला? मी कधी काय केलं? मी काय बोलू? नाही, काय नाही केलं. मला म्हणती ही 20ची नोट म्हणती तू माझ्याकडे ये, म्हणजे हिच्याकडे जा. हा, असं काहीच बोलत नाहीये मी. लय 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 चावनटे असं पोरगी. काहीच बोलले नाही. ही सगळं बोलली, मला म्हणती 20ची नोट म्हणते माझ्याकडे ये. हसली तर फसली. हा बघू. असं पण नाही. हा का? हसती आणि नाही बोलती. हे छोटसच आहे. यामध्ये मी मिरची पावडर घेतलेली आहे, धने पावडर, हळद, मीठ आणि गोडा मसाला पण घेतलेला आहे. मीठ पण ह्यातच घेतलेलं आहे. धने पावडर खूप छोटे म्हणून ते जास्ती दिसत होतं. मस्त मिसळला असा कलर येणार आहे आता माझ्या. आता मिसळ बनवली ना की दाखवते तुम्हाला डायरेक्ट. आता काय मसाले वगैरे सगळे टाकून झालेले आहेत. आता मिसळ झाली की डायरेक्ट तुम्हाला दाखवतेच. थोडासा भाजला ना हा मसाला की झालं. बनवलेली तर ना त्याचा कलर आता आपण बघूयात कसा आलाय ते. एक मिनिट. काय केलं ते मिसळ जी आहे ना ती छोट्या कुकर आहे खूप, आणि छोट्या कुकरमध्येच केलेली, तर ती ना कमी झालेली म्हणजे खूपच कमी आहे. एका टायमातच ह्यांच्या संपला आणि पावासोबत खायची म्हटल्यावरती राहणार नाही. त्यामुळं मी काय केलं माहिती का, मिसळला गरम पाणी टाकलं यामध्ये आणि वाढवून घेतली, पण तिचा कलर आणि तिचा थिकनेसपणा चेंज काही झाला नाही बरं का. खूपच छान झालेली आहे. जे मी पाणी टाकलेलं ते एकदम परफेक्ट केलं. आणि आता गॅस चालू करून जरा 5 मिनिटं अजून उकळली की गॅस बंद करायचा की आता जेवायला द्यायचं. आता माऊचे पप्पा येतात मग हे पण जेवतीलच. मिसळ झाली रेडी. या तुम्ही पण जेवायला. कशी वाटली मिसळ? हे कपाट आहे ना आता यामध्ये हा कुठं बसला आतमध्ये जाऊन कपडे मऊ काढते आणि कपाट मोकळं करायची तयारी चाललेली आहे. आणि हे बघा हे कुठं बसलाय. बघा 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 कुठं अटकलं. बापरे बापरे गट्या. पोर काय खरंच आणते की कुठे ऍडजस्ट होऊन जाते खरंच. असा आमचा राजवीर. त्याचे खूप उलटी कामं सुलटी कामं. खूप अँटिक येतं. खूप कॉमेडी आहे. कॉमेडी मॅन आहे तो माझा आहे ना बाबू. ह तर आता ना कपाट खाली करतीये आणि तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पहा. कपाटाचं मी काय करणार आहे मी आता काहीच सांगणार नाहीये, तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पहा. माझे एवढे कपडे एकटीचे हे बघा. अजून तर बाकी आहेत काढायचे.
तरी पण म्हणते मला कपडे नाही. बघू तोंड तुझं काय हे. मग तू काय म्हणते कपडे नाहीये. हिरोचे काढतोय आता. लय थोडे कुछ बी ह्याचे बी तेवढेच आहेत. इथं वर पण त्याचेच आहेत. आणि इतका राडा झालेला आहे ना ह्या कपाटाचा की विचारायला नको. तर चला आता खाली करतो आणि कपाट आम्हाला कपाट बाहेर न्यायचंय आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला पाहायला मिळेलच याचं काय करणार आहे. एवढे सारे कपडे कपड्यांचा तर बाजार झालेला आहे. बाजार पडते सारखा. हाला बघा हाला. तू शांत बस, नाही करायचं. त्यावरती बसतोय तो. असं करायचं नाही म्हटलं ना तुला. काय सांगायचं, कपाटाचा इतका मोठा इश्यू झालेला आहे. अक्षरशः नवीन कपाट घेण्याची वेळ आली. पण आता मी कपाट घेणार नाही. मी असेच कपडे ठेवणार.